नमस्कार गुंतवणूकदारांनो. सर, मला होम लोन लवकर फेडावे की SIP मध्ये गुंतवणूक करावी याबाबत योग्य मार्गदर्शन द्या. हे एका उदाहरणाने आपण समजून घेऊयात. दोन मित्र होते, सुरेश आणि रमेश. दोघांनीही 50 लाखाचं होम लोन घेतलं 25 वर्षाकरिता. पण त्यांच्या विचारामध्ये एक मोठा फरक होता. रमेश म्हणायचा, मला हे होम लोन शक्य तितक्या लवकर संपवायचं आहे. त्यामुळे बोनस, इन्सेंटिव्ह किंवा कुठूनही एक्स्ट्रा मनी आला तर तो होम लोनमध्ये भरायचा. त्याला वाटायचं मी 8% व्याज वाचवत आहे. पण सुरेशचा विचार वेगळा होता. तो म्हणायचा EMI वेळेवर भरेन, पण जास्तीचा पैसा SIP मध्ये गुंतवेल. कारण त्याला माहिती होतं की दीर्घकालीन काळात चांगले म्युच्युअल फंड 12% परतावा देऊ शकतात. वर्ष गेली, मार्केट वर गेलं, खाली आलं, कोरोना आला, क्रॅश झाला. लोक सुरेशला म्हणाली SIP बंद कर. पण सुरेशने SIP थांबवली नाही. कारण त्याला माहिती होतं, झाड लावलं, रोज मूळ खोदून बघितलं तर ते मोठं होत नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. समजा तुमचा होम लोनचा EMI ₹50,000 आहे. आज तुम्हाला तो मोठा वाटतो. पण 10 वर्षांनी 50,000ची व्हॅल्यू 25,000च्या आसपास असू शकते. म्हणजेच भविष्यात EMIचं ओझं कमी होत जातं. कारण EMI 50,000च राहणार. पण SIPमध्ये उलटं घडतं. वेळ जसा पुढे जात जातो, तसतसे तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करू लागतात. रिटर्नवर रिटर्न आणि त्या रिटर्नवरही रिटर्न्स यालाच म्हणतात चक्रवाढीची जादू. 25 वर्षानंतर रमेश आणि सुरेश दोघांकडेही घर होतं. पण रमेशकडे फक्त घर होतं. सुरेशकडे घर आणि संपत्ती दोन्ही होती. म्हणून गुंतवणूकदारांनो, फक्त व्याज वाचून कोणीही श्रीमंत होत नाही. तर दीर्घकालीन SIP मधील गुंतवणूक आणि चक्रवाढीच्या शक्तीने मोठी संपत्ती नक्की तयार करता येते. तुमचा विश्वासू आर्थिक सल्लागार परमेश्वर. तुमचा प्रॉफिट हाच आमचा उद्देश.